नेक्स्ट टॉपिक इज इंटरफेसिंग ऑफ DSC 0808 with 8051. ठीक है, बेस. सो बिफोर प्रोसीडिंग फर्दर we will study about its pin configuration. So in pin configuration it is a 16 pin IC. ठीक है, so in that A1 to A8, these pins are used as a data pins which are connected to port, any port of 8051. Means you can connect it to port 0, port 1, port 2 or port 3. So it acts as a data pins from which you're going to receive the digital input signal to this mic 0808 IC. ठीक आहे, सो याला तुम्ही काय करताय, पोर्ट कडनं जो काही डिजिटल डेटा आहे तो डेटा तुम्ही अप्लाय करणार आहे विथ हिअर A1 इज नथिंग बट MSB बिट अँड A8 विल बी युअर LSB बिट. सो these bits are connected to port of 8051. ठीक आहे, पोर्ट जे 8 पिन्स ऑफ पोर्ट आहेत त्या कुठल्याही 8 पिन, कोणत्याही पोर्टच्या 8 पिनला कनेक्टेड असतात. तिकडनं तुम्ही डेटा देता, डिजिटल डेटा. दॅट डेटा विल बी कन्वर्टेड इन टू analog signal. ठीक आहे, so for that purpose it has two reference voltages. One is negative and another one is positive. So generally we refer positive reference voltage and this negative reference voltage is internally connected to ground. ठीक आहे, so generally हा reference voltage काय असतो, ग्राउंडला कनेक्टेड असतो. कोणता, निगेटिव्ह वाला. सो निगेटिव्ह वाला आपण ग्राउंडला कनेक्ट करतो. ग्राउंडची पिन कोणती आहे, पिन नंबर 2. सो पिन नंबर 2 आणि व्ही रेफरन्स वायर रेजिस्टर आपण काय करतो, इंटरनली ग्राउंडला कनेक्ट करत असतो. NC इज फॉर नो कनेक्शन्स, मीन्स ती फ्युचर पर्पज मध्ये जर एक्स्ट्रा वर्कसाठी लागली तर त्यावेळेस आपण यूज करतो, अदरवाइज इट रिमेन्स ओपन. IO इज नथिंग बट इनपुट करंट आउटपुट टर्मिनल. ठीक आहे, करंट आउटपुट आहे जिकडनं तुम्हाला करंट मिळतो, म्हणजे डॅक कडनं जनरेट जो काही इनपुट सिग्नल जनरेट दिलेला असतो तुम्ही, तो इनपुट सिग्नलचं कन्व्हर्जन करंट मध्ये होतं. नाव टू कन्वर्ट इन टू व्होल्टेज वी नीड टू यूज वन I to V कन्व्हर्टर. ठीक आहे, सो तुम्ही पुढे काय करतात, एक I to V कन्व्हर्टर कनेक्ट करत असतात आणि तुम्हाला अॅनालॉग व्होल्टेज मिळतं, वॉट एव्हर इट मे बी. सो दिस I to V कन्व्हर्टर इज कन्सिस्ट ऑफ जनरली ऑपरेशनल अँप्लिफायर, ओपॅम्पचं सर्किट असतं. त्यानंतर इकडे दिलेलं आहे कॉम्पेन्सेशन. कॉम्पेन्सेशन इज नथिंग बट इथे फक्त तुम्हाला एक कपॅसिटर कनेक्ट करायचा असतो टू रिमूव्ह द नॉइज प्रेझेंट इन द अॅनालॉग सिग्नल. इट इज कनेक्टेड बिटवीन युअर VEE अँड कॉम्पेन्सेशन मध्ये कपॅसिटर कनेक्ट केलेला असतो. अराउंड लो व्हॅल्यू 0.1 मायक्रोफॅरेडचा कपॅसिटर्स असतो किंवा त्याहीपेक्षा कमी व्हॅल्यूचा आपण कन्सिडर करतो. ठीक आहे, सो हे जनरल डिस्क्रिप्शन आहे पिन कॉन्फिगरेशनचं. नाव विल स्टडी अबाउट द इंटरफेसिंग डायग्राम. सो इंटरफेसिंग मध्ये इथे तुमची इंटरफेसिंग डायग्राम आहे. मायक्रो कंट्रोलर जरी नाही दिसला तरी इकडे अझूम करायचं दॅट हिअर इज मायक्रो कंट्रोलर कनेक्टेड. ठीक आहे, सो आपण अझूम करू तो पोर्ट 0 ला कनेक्टेड आहे. सो पोर्ट 0 चे इथे P0.1 P0.2 लाईक वे सिरियली त्याचे सगळे पोर्ट्स कनेक्ट केलेले असतात P0.7. सो A1 to A8 पिन्स आर कनेक्टेड टू पोर्ट 0 ऑफ 0 to 7. ठीक आहे, जो काही तुमचा पोर्ट 0.0 to 7 पर्यंत सगळ्या आठी पिन कशाला कनेक्ट केलेल्या, मायक्रो कंट्रोलर इकडे कनेक्ट केलेले, जिकडनं ते काय करतायत, डिजिटल बिट्स सेंड करतायत. ठीक आहे, हे जेव्हा डिजिटल बिट्स येतात, इकडे मी तुम्हाला सांगितलं हा 15 म्हणजे काय होता, तुमचा V रेफरन्स होता, -V रेफरन्स तो तुम्ही ग्राउंडला कनेक्टेड केलेला आहे. इथे 16 नंबरचं कॉम्पेन्सेशन होता, 0.1 मायक्रोफॅरेडचं कपॅसिटर यूज करून तुम्ही VE ला कनेक्ट करत होते आणि VCC हा तुमचा +5 व्होल्टचा सप्लाय आहे. ठीक आहे, आणि 4 जो आहे तो होता तुमचा करंट आउटपुट टर्मिनल IOT. सो करंट आउटपुट टर्मिनल मध्ये जो काही करंट येतोय इट इज कनेक्टेड टू I to V कन्व्हर्टर. सो दिस सर्किट इज नथिंग बट I to V कन्व्हर्टर विच कन्सिस्ट ऑफ LM351. ठीक आहे, सो हा 351चा सर्किट इथे आहे. दिस वन इज युअर फीडबॅक रेजिस्टन्स. ठीक आहे, सो याचा फॉर्म्युला काय येणार आहे, V0 इज इक्वल्स टू IR मीन्स वॉट एव्हर द करंट I out इंटू R रेफरन्स. ठीक आहे, सो I out काय येईल, सिम्पली तुमचा इथे I out मे बी युअर जनरली इट
the voltage we consider here, it is actually equivalent to V reference voltage. ठीक आहे, V reference voltage इतका तुम्ही सप्लाय देत राहता, म्हणजे 10 व्होल्ट असेल, 5 व्होल्ट असेल, 4 व्होल्ट असेल, 2 व्होल्ट असेल, वॉट एव्हर इट मे बी. सो तुमचा फॉर्म्युला काय येतो, V रेफरन्स. V0 इज इक्वल्स टू, ऍक्च्युली इट इज इक्विव्हॅलंट टू V रेफरन्स. सो V रेफरन्स अपॉन RF. ठीक आहे. सो RF जो काही असेल, ज्या व्हॅल्यूचा असेल त्याच्यानुसार तुमचा करंट चेंज होतो. सो आय आउट करंट. सो हे जे कन्फिग्रेशन आहे, हे कन्फिग्रेशन म्हणजेच ऍक्च्युली काय आहे, हा इथे हा जो I2V कन्व्हर्टर आहे, इट इज नथिंग बट युअर वेटेड रेजिस्टर डॅक कन्फिग्रेशन. वेटेड रेजिस्टर डॅक तुम्ही स्टडी केला असेल इन द डिजिटल टेक्निक. सो इन दॅट वेटेड रेजिस्टर डॅक, while calculating output voltage, you have one formula. ठीक आहे. तो फॉर्म्युला काय होता, V0 is equals to RF into I0. ठीक है, RF into I0, where it is equals to RF into K. So this I0 is nothing but it is given by V reference upon this R14 पिन नंबर. ठीक आहे, V रेफरन्स अपॉन R14. R14 म्हणजे काय, V रेफरन्सला जो काही रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे तो येतो. सो RF इंटू K. K इज नथिंग बट दी इक्विव्हॅलंट विच इज इक्विव्हॅलंट टू करंट. करंट व्हॅल्यू असते ती असते V रेफरन्स अपॉन R14. जी काही करंट व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू इंटू तुमचा जो वेटेड रेजिस्टर मध्ये होता, तिथे काय होतं, A1 अपॉन, म्हणजे ऍक्च्युली तो काय राहायचा, 2⁻⁻1, 2⁻2, 2⁻3, 2⁻4 या मॅनरने तुम्ही तिथे वेटेड रेजिस्टरला, म्हणजे स्विच जसा ऑन व्हायचा, सर्किटरी मला मे बी तुम्हाला आठवत असेल सर्किट कसं होतं, तिथे एक तुमचा ऑपरेशनल अँप्लिफायर होता. ठीक आहे. सो इथून तुम्ही एक रेजिस्टर कनेक्ट केलेलं राहायचं, इथे फीडबॅक रेजिस्टन्स पण होता, इथे जे होते त्याला एक वेगळे स्विच होते कनेक्टेड. स्विच ऑन केले, इथे एक तुमचा DB बिट होता, डिजिटल बिट. मग इथे तो 0, 1, 2, 3, सो 2⁻1, 2⁻2, 2⁻3 या मानाने हे सगळे कनेक्शन होते. सो इथे रेजिस्टर थ्रू तुम्ही काय करत होते, कनेक्ट करत होते. सो ह्याच याचा फॉर्म्युला जर 2⁻1 इंटू करस्पॉन्डिंग व्हॅल्यू आपण कन्सिडर केली, सो त्याचा आन्सर काय येतं, 2⁻1 म्हणजेच A1 अपॉन 2. ठीक आहे. सो फॉर्म्युला काय येणार आहे, सिम्पली वरती लिहिते, इथे स्पेस कमी पडतोय. सो हे वेटेड रेजिस्टर डॅकचं कॉन्फिगरेशन आहे, ते लक्षात ठेवायचं. वेटेड रेजिस्टर डॅक मध्ये जो फॉर्म्युला आपण डिझाईन केला होता तोच फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. सो V0 is equals to RF into K, A1 upon 2 plus A2 upon 4 plus A3 upon 8 plus likewise up to A8 upon 256. आता हा 256 का घेतलेला आहे, आपली रेजिस्टरची जी आहे मायक्रो कंट्रोलरमध्ये रेंज व्हॅल्यू काय असते, 0 to 255. सो दॅट मीन्स 256 पर्यंत तो काय करू शकतो, काउंट करू शकतो. ठीक आहे. सो हेन्स मॅक्झिमम व्हॅल्यू हिअर वी कन्सिडर 256. सो या मानाने हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याचे यूज करून आपल्याला काय करायचं आहे, आधी डिजिटल कोड फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे. आणि डिजिटल कोड जे आहेत ते इनिशियलाइज करून तुम्हाला प्रोग्राम डिझाईन करायचा आहे. म्हणजे आपण इन शॉर्ट असं समजू की आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करतोय. रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे काय, की मी आधी ॲझ्युम करते की माझ्याकडे डेटा काय आहे आणि त्याच्यानुसार मी म्हणजे डेटा बिट्स काय आहेत त्याच्यानुसार आउटपुट व्होल्टेज कॅल्क्युलेट करणं. म्हणजे डिजिटल सिग्नल मी ॲझ्युम करते. आता A1, A2, A3, A4, A8 हे काय तुमच्या बिट व्हॅल्यू आहेत. ठीक आहे. सो बिट व्हॅल्यू आहेत. सो ॲझ्युम केलं समजा प्रोग्रामिंग मध्ये, आता मला फॉर्म्युला माहित झालेला आहे. माझ्याकडे ॲझ्युम केलं मी A1 ची व्हॅल्यू वर्टिकल लिहिते, A1, A2, A3, A4, A5, A6, A7, A8. जर इनिशियली ॲझ्युम केल्या सगळ्या व्हॅल्यू 0 आहे. पहिली स्टेप आपली घेतली 0, 0, 0, 0, सगळे 0 आहेत.
हे कशाला कनेक्टेड असतील, टू दी पोर्ट 0. ठीक आहे, मग हा पोर्ट 0.0, पोर्ट 0.1, 2, 3, 4, 5, 6 and 7. ठीक आहे, हे पोर्टला कनेक्टेड असणार आहे. सो ह्या व्हॅल्यू मला काय करायच्या, फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायच्या आहेत, किती व्होल्टेज मिळतं त्याच्यासाठी. सो V0 इक्वल्स टू करंट अज्युम केला मी, करंट डायरेक्टली अज्युम करू शकता किंवा एक्झाम्पलमध्ये जर दिलेलं असेल, मेन्शन केलेलं असेल तर अज्युम करू की V रेफरन्स आता आपला किती होता मगाशी डायग्रामनुसार 10 व्होल्ट होता. ठीक आहे, आणि अज्युम केला की 5K चा रेजिस्टर आहे तिथेच कनेक्टेड. सो K ची व्हॅल्यू काय होती, 10/5K. सो आन्सर काय येतं, 10/5K. K म्हणजे 10⁻3, तो वरती गेला तर 10⁻³ होणार, /5. सो येतो 2 मिली अँपियर. सो आपला करंट जो आहे 2 मिली अँपियर अज्युम केला. ठीक आहे, हा K म्हणजेच काय असतो तुमचा I0 असतो. ठीक आहे, सो इथे तुम्हाला I आउट मिळालेला आहे. सो I0 मिळाल्यानंतर तुम्हाला पहिलं काम काय करायचं, V0 फाइंड आउट करायचं आहे. आणि V0 चा फॉर्म्युला काय आहे, I0 एक मिनिट हा, ओके, I0 म्हणजेच K. हा ठीक आहे, I0 इंटू RF इंटू ब्रॅकेट A1 अपॉन 2 A2 प्लस A4 फॉर्म्युला इथे लिहिते. सो V0 इज इक्वल्स टू काय येणार आहे, RF इंटू K अज्युम करू. ठीक आहे, RF इंटू K A1 अपॉन 2 प्लस A2 अपॉन 4 प्लस A3 अपॉन 8 प्लस A14 अपॉन 8 प्लस 14 A4 A4 अपॉन 8 प्लस A5 अपॉन 32. इथे 16 टाकायचं राहिलं, 16 प्लस A6 अपॉन 32 इंटू 2 64 प्लस A7 64 128 प्लस A8 256. ठीक आहे, सो आता मी A1 A2 A3 A4 A5 A6 A7 A8 सगळ्या व्हॅल्यू मी काय केल्या, अज्युम केल्या, 0 अज्युम केलेल्या आहेत. सो 0 अपॉन समथिंग ऑलवेज 0. सो ब्रॅकेट टर्म कम्प्लिटली काय जाते, 0 होते. सो RF काही अज्युम असू दे, आणि आपण कॅल्क्युलेट केला होता आपला K ची व्हॅल्यू किती होती, 2 मिली अँपियर होती. 2 इंटू 10⁻³ इंटू 0. सो व्होल्टेज किती आलं तुमचं, 0 व्होल्ट. हे पहिलं व्होल्टेज मिळालं. ठीक आहे, सो या मॅनरने म्हणजेच अजून काय झालंय की जेव्हा मी पोर्ट 1 ला इनिशियलाइज करते विथ 00H व्हॅल्यू, बरोबर, सो आउटपुट व्होल्टेज काय असतं त्यावेळेस, अॅनालॉग व्होल्टेज काय असतं, 0 व्होल्ट असतं. ठीक आहे, सो आपल्याला पहिली व्हॅल्यू मिळालेली की जेव्हा मला पोर्ट 1 00 असेल तर त्यावेळेस माझं आउटपुट नेहमी जो अॅनालॉग आउटपुट व्होल्टेज जे आहे ते 0 व्होल्ट असतं. आता वेगळ्या व्हॅल्यू चेंज करून बघू. समजा मी व्हॅल्यू घेतली A1 A2 A3 A4 A5 A6 A7 A8 which are connected to port 0.0 1 2 3 4 5 6 7 ह्या पोर्टला कनेक्टेड आहेत. ठीक आहे, हा तुमचा असतो MSB आणि हा असतो LSB, लक्षात ठेवा. सो समजा मी व्हॅल्यू घेतल्या सगळ्या, आता अज्युम करू की सगळ्या व्हॅल्यू 1 1 आहे. सोप्यात सोपा, आधी सगळ्या 0 घेतल्या, आता सगळ्या 1 1 घेतल्या. कॅल्क्युलेशन जमेल, कॅल्क्युलेशन मध्ये टाकताना सॉल्व करा. कॅल्सी असेल तुमच्याकडे. परत आपण करंटची K ची व्हॅल्यू सेम घेऊ. ठीक आहे, K ची व्हॅल्यू सेम ठेवू. RF अज्युम करू की RF अगेन तुमचा 5K आहे. ठीक आहे, 5 किलो ओहमचाच आहे. सो आन्सर काय येणार तुमचं, V0 इज इक्वल्स टू, एक मिनिट,
V0 is equals to RF is 5K इंटू I0 आपण कॅल्क्युलेट केला होता 2 मिली अँपियर इंटू ब्रॅकेट 1/2 प्लस 1/4 सगळ्या व्हॅल्यू आपण काय कन्सिडर केल्या 1 कन्सिडर केल्या आहेत हा A1 to A8 सो 1/8 1/16 1/32 प्लस 1/64 प्लस 1/128 प्लस 1/256 आन्सर किती येतं बघा V0 चा पहिले ब्रॅकेट टर्म सॉल्व करा सगळ्या ब्रॅकेट टर्म सॉल्व केली की मी 5K इंटू 2 मिली अँपियर ने मल्टिप्लाय करा काय आला आन्सर आन्सर आला का प्रॉपर सॉल्व करा किती आला आन्सर ब्रॅकेट टर्म सॉल्व करायला वेळ लागत असेल तर सिम्प्लिफाय करा त्याला कसं सिम्प्लिफाय करणार 5K इंटू 2 मिली अँपियर ओके इंटू ब्रॅकेट हा 1/2 म्हणजे काय 2⁻⁻1 1/4 म्हणजे 2⁻2 1/8 म्हणजे 2⁻3 2⁻4 प्लस 2⁻5 32 झाला 2⁻6 64 7 आणि 2⁻8 ठीक आहे या मानाने जाऊ द्या आणि आता सॉल्व करा आन्सर काय ते मला सांगा काय 9.33 किती जणांचं आलं 33 9.96 आलं सृष्टीचं ठीक आहे किती जणांचं हे आन्सर आलंय बघा सो अप्रॉक्सिमेट जो काही व्हॅल्यू आहे अप्रॉक्सिमेट आपण इंडिकेट करू 9 पॉइंट समथिंग आहे सो लेट कन्सिडर इट ॲज अ 10 वोल्ट ठीक आहे सो म्हणजेच काय दिसतंय बघा जेव्हा मी पोर्ट 1 ला ऑल वन म्हणजे काय हेक्स व्हॅल्यू काय असते पोर्ट 0 ला FFH देते त्यावेळेस मला काय मिळतं हायर व्होल्टेज विच इज 10 वोल्ट जेव्हा 0 देते त्यावेळेस मला काय मिळतंय 0 वोल्ट सो 0 to 10 मध्ये काय होतंय माझं व्हेरिएशन होतंय सो इन बिटवीन मला जर व्हॅल्यू चेंज करायची असल्या तर मी बिट व्हॅल्यू चेंज करून आन्सर सॉल्व्ह करू शकते ठीक आहे सो आता
एक सिंपल प्रोग्राम की आधी आपण 0 व्होल्ट जनरेशन साठी बघू आणि नंतर 10 व्होल्ट जनरेशन साठी प्रोग्राम चेक करू. आता 10 व्होल्ट मध्ये मला समजलं की P0 ची व्हॅल्यू काय आली पाहिजे, FF आली पाहिजे. आणि 0 व्होल्ट असेल तर P0 चा जो आहे पोर्टला जी व्हॅल्यू आहे ती किती गेली पाहिजे, 00H गेली पाहिजे. सो सिम्पली मला प्रोग्राम इनिशियलाइज करावा लागेल. सो मला माहिती पहिले मला काय करावं लागेल, एक अॅक्युम्युलेटर घ्यावं लागेल. फोन जास्तच गरम झालाय माझा. ठीक आहे. सो इनिशियली आपल्याला काय करायचंय, एक अॅक्युम्युलेटर घ्यायचं आहे. लेट दॅट अॅक्युम्युलेटर बी इनिशियलाइज विथ 00H व्हॅल्यू. ठीक आहे. हे 00H ने काय केलं, इनिशियलाइज केलं. आता ही व्हॅल्यू मला काय करायची, पोर्टमध्ये इन्सर्ट करायची आहे. सो मी अजून केलं होतं पोर्ट 0. सो पोर्ट 0 अॅक्युम्युलेटरचा डेटा काय केला, पोर्ट 0 मध्ये गेलेला आहे. ठीक आहे. सो आता मला कंटिन्युअसली काय करायचंय, 0 व्होल्ट डिस्प्ले झाला पाहिजे. सो परत एस जम्प टू मेन प्रोग्राम. ठीक आहे. सो इथे आला मेन, तुमचा हा मेन चालू. सो हा कंटिन्युअसली काय करणार आहे, 0 व्होल्ट डिस्प्ले करणार आहे. ठीक आहे. समजा मला दुसरा प्रोग्राम, समजा मला काय करायचंय, 10 व्होल्ट डिस्प्ले करायचंय. तर मला कळालं होतं की पोर्टला किती व्हॅल्यू गेली पाहिजे, ऑल वन. ऑल वन म्हणजेच काय, FFH हेक्स व्हॅल्यू मध्ये. सो मी आधी इनिशियलाइज करेल अॅक्युम्युलेटरला विथ 0FFH ने. ठीक आहे. आणि मग ती व्हॅल्यू मी काय करणार, पोर्ट 0 मध्ये इन्सर्ट करणार. परत हीच काय करणार, मी रिपीट करणार प्रोसेस. सो दिस इज नथिंग बट द सिम्पल डॅक प्रोग्राम. सो हा तुमचा परत इथे मेनचा लूप आला. याच्याने काय झालं, मला मिळाली अराउंड 10 व्होल्ट व्होल्टेज मिळालेलं आहे. सो समजा आता मला ह्या दोन प्रोग्रामचा यूज करून मला एक लक्षात येते की त्याची हाय लो व्हॅल्यू काय येते, 0 व्होल्ट येते. हाय व्हॅल्यू काय जाते, 10 व्होल्ट जाते. सो हा कंटिन्युअसली मी काय करू शकते, डिस्प्ले करू शकते. म्हणजेच मी विथ द हेल्प ऑफ डॅक आय कॅन जनरेट 1 स्क्वेअर वेवफॉर्म 2. ठीक आहे. कारण डिजिटल टू अॅनालॉग म्हणजेच काय, की अॅनालॉग सिग्नल काही असू शकतो, एखादा DC व्होल्टेज पण असू शकतो. जसं मी आता एका याच्यात 0 व्होल्ट जनरेट केलं, एका याच्यात 10 व्होल्ट जनरेट केलं. किंवा मला कंटिन्युअस वेवफॉर्म पण मिळू शकते, लाईक दिस. मे बी स्क्वेअर वेवफॉर्म मिळेल, मे बी ट्रायंग्युलर वेवफॉर्म मी जनरेट करू शकते, किंवा सॉटूथ पण जनरेट करता येतील. सो मला त्याच्यासाठी प्रोग्राम बनवायचा आहे की जनरेट द स्क्वेअर वेवफॉर्म हॅव्हिंग व्हॅल्यूज वेरिंग फ्रॉम 0 व्होल्ट टू 10 व्होल्ट. ठीक आहे. सो आता आपलं ऑलरेडी कॅल्क्युलेशन झालेलं आहे 10 व्होल्ट साठीचं आणि 0 व्होल्ट साठीचं. त्याचं फक्त आपल्याला काय करायचं, प्रोग्राम लिहायचा आहे की 0 to 10 व्होल्ट डिस्प्ले झालं पाहिजे, अशी वेवफॉर्म मला आउटपुटला मिळाली पाहिजे डॅकच्या अक्रॉस. सो त्याच्यासाठी सिंपल प्रोग्राम काय येणार आहे, पहिले 0 साठी मला काय करावं लागेल, अॅक्युम्युलेटर आधी इनिशियलाइज करावं लागेल. 0 व्होल्ट साठी काय सांगितलं होतं की पोर्टला 00 गेल्याशिवाय अॅक्युम्युलेटरला व्होल्टेज 0 व्होल्ट मिळत नाही. सो पहिले मी अॅक्युम्युलेटर इनिशियलाइज करेल विथ 00H. ठीक आहे. माझं पहिलं काम झालं. हा डेटा मी लोड करणार पोर्ट 0 मध्ये, हे पण काम झालं. आता मला स्क्वेअर वेवफॉर्म पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे त्याची ऑन आणि ऑफ कंडिशन, टी ऑन आणि टी ऑफ तुम्हाला काय पाहिजे, फिक्स पाहिजे, टी ऑन आणि टी ऑफ. सो तुम्ही आयदर इथे काय करावं लागणार आहे, सिम्पली मला डिले ऍड करावं लागणार आहे. सो हा डिले काय असला पाहिजे, टी ऑन इज इक्वल्स टू टी ऑफ असला पाहिजे. मग जो काही डिले आहे, आयदर यू कॅन यूज टायमर मोड ऑपरेशन फॉर टू जनरेट द डिले, और यू कॅन डायरेक्टली जनरेट इट फ्रॉम रेजिस्टर. ठीक आहे. सो आपण रेजिस्टर थ्रू पण गेलेलो आहेत आणि टायमरचा पण यूज करून केलेलो आहे. तर आता मी रेजिस्टर थ्रू सांगते, तुम्ही होमवर्कला काय करणार, युझिंग टायमर मोड याच्यामध्ये डिले ऍड करणार. ठीक आहे. सो सिम्पली मूव ए, अॅक्युम्युलेटर मध्ये पोर्ट मध्ये मी काय केलं, डेटा पास केला 00H चा. आफ्टर दॅट मी काय केला, डिले ऍड केला. कारण का, मला हा 0 एक काहीतरी स्टेबल स्टेट पर्यंत पाहिजे, त्यानंतर मग त्याची व्हॅल्यू चेंज झाली पाहिजे. सो त्याच्यासाठी मी डिले ऍड केला. डिलेचा प्रोग्राम आपण नंतर लिहू. एकदा डिले झाल्यानंतर परत काय येणार आहे, माझा व्हॅल्यू आता चेंज करायची मला. म्हणजे आता अॅक्युम्युलेटर मध्ये मला लोड काय करायचं आहे, लोड 0FFH.
ठीक आहे. आफ्टर दॅट आय विल लोड इट अगेन टू द पोर्ट. ही व्हॅल्यू मी काय करणार, पोर्टमध्ये मूव्ह करणार आणि परत इथे काय करणार, ए कॉल डिले. ए कॉल डिले केला की इथे मला काय मिळतं आहे, स्क्वेअर वेव्हफॉर्म जनरेशन मिळतं आहे. सो याच्यानंतर मला काय करायचं आहे, डिलेचा प्रोग्राम लिहायचा आहे. सो डिलेचा प्रोग्राम काय येणार, एक मिनिट. सो आपण एक काम करू, डिलेचा प्रोग्राम पुढे लिहू. डिले आपण घेऊया, लेट इनिशियलाइज युअर रेजिस्टर व्हॅल्यू R0 विथ 255. ठीक आहे. हॅश 255 मीन्स डेसिमल काउंट. अगेन लोड युअर R1 विथ हॅश. एक काम करू, त्या दिवशी सारखा डिले घेऊया, 250 R2 हॅश 16. ठीक आहे. 1 or 2 सेकंडचा आपण डिले दिलाय अजून करू. ठीक आहे. सो आता आपल्याला काय करावं लागेल, DJNZ R2 L1. सो हा माझा L1 झाला. परत DJNZ R1 L2, हा झाला L2. DJNZ R0 L3, हा झाला L3. ठीक आहे. आणि मग प्रोग्राम काय होणार, रिटर्न होणार. सो हा झाला माझा डिलेचा प्रोग्राम. रिटर्न कुठे येणार, परत इथे येणार. मला कंटिन्युअस वेव्हफॉर्म पाहिजे, म्हणजे आता हा झाला फक्त एवढी स्टेट, मला परत तीच स्टेट पाहिजे असेल तर मला काय करावं लागेल, हा लूप रिपीट करावा लागेल. सो एस जम्प अगेन. अगेन म्हणजेच काय, तुमचा स्टार्ट ऑफ प्रोग्राम परत इथे येणार. सो हा इथे तुमचा अगेनचा लूप येईल. हा जिथे तुम्ही अक्युम्युलेटरला इनिशियलाइज केलंय 00H ने. सो क्लिअर. सो या मॅनरने तुम्ही डॅकचा यूज करून सुद्धा वेव्हफॉर्म जनरेट करू शकता. लास्ट टाइम आपण विदाउट युझिंग डॅक ओनली विथ द यूज ऑफ टायमर मोड स्क्वेअर वेव्ह जनरेशन स्टडी केलं होतं. ठीक आहे. तिथे फ्रिक्वेन्सीचं कॅल्क्युलेशन केलं होतं. आता इथे पण तुम्ही काय करू शकता, स्क्वेअर वेव्हफॉर्म जनरेट करू शकता. सो कळालं का प्रोग्राम, प्रोग्राम कळाला. समजला की नाही समजलाय, काय करायचं, बर. सगळ्यात महत्वाचं, पहिले आपण कॅल्क्युलेशन स्टडी केलं होतं. हे कॅल्क्युलेशन्स का करतो आपण, की आपल्याला बीट व्हॅल्यू डिसाइड करायची. म्हणजे मला रेंज 5 व्होल्ट आहे, 2 व्होल्ट आहे. ठीक आहे. सो मला त्याचे हेक्स व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे असतात, ज्या A1 A2 A3 A4 A5 A6 A7 आणि A8 या व्हॅल्यू कुठे आहेत.